स्टार्ट. अंधश्रद्धा इतक्या लोकप्रिय होतील. ज्योतिषांचा सत्ता घराण्यातील राबता एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे फैलावेल. आत्मिक ज्ञान आणि ध्यान धारणा यांची महर्षी निर्यात करतील. या गोष्टीचा अंदाज येऊनही आपण कानाडोळा केला असता तरी चालू शकले असते. परंतु आगीप्रमाणे वेगाने पसरणाऱ्या घातक आणि विनाशक जातीयवादाची कल्पना आपणास आली नाही आणि त्याबाबत आपण दक्षताही घेतली नाही. उजवीकडे झुकणाऱ्या राजकारणाच्या मुकाबल्यासाठी आम्ही सिद्धता करावयास हवी होती. विशिष्ट पक्षाभिमान, राजकारण आणि प्रादेशिक पक्षांची चलती आपण वेळेवरच रोखावयास हवी होती. कारण घटक संघराज्य पद्धती आपण स्वीकारली आहे आणि राष्ट्रीय एकात्मता हा आपला परवलीचा शब्द आहे. मध्यम वर्गांच्या राजकारणातील आजच्या प्रभावी शक्तीची आणि विस्ताराची चिन्हे आपणाला पूर्वीच दिसू शकली नसती का? आपल्यासारख्या गरीब देशात जेथे डाव्या विचारसरणीच्या प्रभुत्वाची गरज आहे तेथे ती हतबल का ठरली? 50% लोक दारिद्र्य रेषेवर आहेत. ग्रामीण विभागातील लोकांचे म्हणणे तर खुंटीला टांगले गेले आहे. एकतर त्यांचे कायदेमंडळातील प्रतिनिधी गावकऱ्यांची दुःखे लाजल्याबुजल्याने वेशीवर टांगू शकत नाहीत किंवा लांब अंतरामुळे प्रचार आणि प्रसार माध्यमांना या प्रश्नांचे योग्य आकलन होऊ शकत नाही. जीवन संघर्षाच्या या लढाईत प्रत्येक गट आपापल्या दुःखाचे ढोल बडवून आपल्या न्याय्य वाट्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्याचा ढोल मोठा त्याला वाटा मोठा असे घडतेही. आमच्या कामगारविषयक धोरणांचा विचार करता ती जुनी पुराणे आणि 21व्या शतकाशी विसंगत अशी आहेत. भूतकाळातील ही कालबाह्य धोरणे आपण बदलणार आहोत का? कामगार आंदोलनामुळे आणि विशेषतः त्यांना हिंसक वळण लागत असल्याने प्रत्येक कंपनी इतकेच काय पण सरकारी क्षेत्रात सुद्धा कमीत कमी कामगार लागणारे प्रकल्प हाती घेण्यात येतात. हे करण्यामागे खर्च कपात हे कारण नसून वाढत्या संख्येतील कामगारामुळे त्यांचे अधिक मोठे प्रश्न निर्माण होतील आणि ते हाताळणे कठीण किंवा अशक्य होईल हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. देशातील तरुण पिढी विरुद्ध करण्यात येणारा हा महाभयंकर गुन्हा नाही का? आयात करण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीवर व कच्च्या मालावरील करांमुळे आपल्या पारंपरिक निर्यातीच्या बाबतीतही आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेत टिकू शकणार नाही. ही गोष्ट आपणाला पूर्वीच उमगू शकली नसती का? यामुळे तैवान आणि कोरिया यासारखे छोटे देशही आपल्यावर कुरघोडी करतील हे समजणे तसे कठीण मुळीच नव्हते. स्टॉप.